मराठी चित्रपटातील आघाडीच्या सिनेतारका आणि पुणे जिल्हा महिला कबड्डी संघातील सामन्याने पुणे महापौर चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाले। पुणे महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली ही राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा 21 जानेवारीपर्यंत रंगणार आहे। मराठी चित्रपटातील स्टार कलाकारांना पाहण्यासाठी मैदानावर महिला वर्गाने विशेष गर्दी केली। ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी सिने कलाकारांच्या संघाचे नेतृत्व केले, तर गोल्डन गर्ल दीपिका जोसेफ पुणे जिल्हा संघाची कर्णधार होती। उसगावकरांच्या संघात सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, श्रुती मराठे, मधुरा कुलकर्णी, भार्गवी चिरमुले, मनीषा केळकर, रेशम टिपणीस व अश्विनी आपटे यांचा समावेश होता। उद्घाटनाच्या लढतीनंतर वर्षा उसगावकर, सोनाली कुलकर्णी व मानसी नाईक यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। स्पर्धेचे संयोजक आमदार अनिल भोसले यावेळी म्हणाले, 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत कबड्डीपटूंनी मनमुराद आनंद घ्यावा। दीपिका जोसेफ व नितीन गुले या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंच्या प्रेरणेतून पुण्यातील युवा खेळाडूंनीही आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचा निर्धार करावा असे आवाहन केले। यावेळी पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नानासाहेब शिरोळे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी संघाचे सहकार्यवाहक मधुकर नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते। हो, आता वाटायला लागलंय जसं पुणे महापौरची सुरुवात झाली आहे तसं वाटायला लागलंय। आता अभिनेत्र्या पण आलेल्या आणि कबड्डी या खेळामध्ये अभिनेत्री येतील असं वाटलंही नव्हतं आणि आज त्यांनी ओपनिंग केलं, तर याच्या पुढे आता वाटतंय, आता होप्स खूप वाढलेत की येईल ग्लॅमर म्हणून। आता डोळ्यासमोर फक्त नॅशनल्स आहेत जी महाराष्ट्र 30 वर्ष होत आले रेल्वेज विरुद्ध हारतंय, ती आमच्यासाठी फार मोठी टुर्नामेंट असेल। पुण्याने जे प्रेम केलेलं आहे, क्रीडा जे रसिक आहेत त्यांनाही भेटायची एक संधी दिली आणि मला असं वाटतं की अशा प्रकारे मी जसं मगाशी माझं मनोगत व्यक्त केलं, मला वाटतं कबड्डी हा एक पारंपरिक खेळ आहे, त्यामुळे ह्या खेळाची दखल प्रत्येक ठिकाणी आपण घेतली पाहिजे, कारण मला असं वाटतं की ऑलिम्पिकमध्ये त्याचा सहभाग अंतर्भाव झाला पाहिजे या खेळाचा निश्चितपणे, कारण तोही तेवढाच उच्च दर्जाचा आणि त्याला तेवढाच स्टॅमिना लागणारा असा हा खेळ आहे आणि मुख्य म्हणजे तो भारतीय आहे, अस्सल भारतीय आहे, म्हणून मला असं वाटतं की त्या खेळाला एन्करेजमेंट दिलीच पाहिजे।